जियो हजारों साल साल के दिन हो 50। लाला कैंडल्स, चॉकलेट, दिन हो। ब्रेकफास्ट लावलास का? मी तू ब्रेकफास्ट लावलास का? तू अगं लक्ष कुठे तुझं? कधीपासून हाका मारतोय? वर्ष झालं त्याला. बोल काय झालं? काय झालं काय? ब्रेकफास्ट लावलास का विचारत होतो. ऑफिसला जायचंय म्हटलं मला. काय ग तू काय शाणी बसलेली? ऑफिसला जायचं नाही की तुला? ओ मिस्टर राजाध्यक्ष, आज मी सुट्टी घेतलेली. तब्येत बरी आहे ना? तू काय करतोय? विसरला? आज पिंकीचा वाढदिवस आहे. Got out of my mind. Sorry. Got out of your mind? असं कसं बोलू शकतोस तू? सॉरी म्हटलं ना, तर उठा बशा काढू का? हो. एक तू ना ऍब्सेंट माइंडेड आहे. असू दे. असू दे काय? काल केक तूच बुक केला होतास. सॉरी म्हटलंय ना मी. तुम्ही बायका पण ना एकदा काय दातात धरलं ते सोडत म्हणून नाही शेवटपर्यंत. आणि माणसांना धरलं तरी सुद्धा. हा? नाही का, ऍक्च्युली 2-3 इम्पॉर्टंट क्लायंटच्या मीटिंग्स लाईन अप सगळं डोक्यात चालू होतं. म्हणजे तू संध्याकाळी लवकर घरी परत येणार नाहीयेस? नॉट एक्झॅक्टली. आय विल ट्राय टू बी ऑन टाइम. ओके? म्हणजे नाही आहे. बघ, पिंकीचा वाढदिवस आहे आणि मी येणार नाही असं होईल का? आय जस्ट सेड की मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. ओके. काय आणशील येताना? अजून एक मिनिट, तुला काही कॉलनीतल्या सगळ्या अपार्टमेंट मधल्या गिफ्ट वाटायचे? जाऊ दे, तुला माझे फिलिंग्स कळणारच नाहीत का? ओ इज दॅट सो? मला कळणार नाही तुझ्या. 9:30 वाजले, उशीर होतोय, जा लवकर. असू दे, होतोय उशीर, पण ऍक्च्युली मी माझ्या बायकोच्या फिलिंग समजून घेण्याचा प्रयत्न करतो. करू दे ना मग. मी लिस्टिंग करते, मला करू दे ना मग. ओके ओके. मला एक सांग, काहीतरी ग्रँड प्रोग्राम असं ग्रँड मेन्यू वगैरे असं काही प्लॅन केलं? येस येस, आय हॅव टू टेल यू नो, पिंकी घरात आल्यापासून सरप्राइजेस सरप्राइजेस अँड सरप्राइजेस. जादूचे प्रयोग वगैरे करणारच की काय? नाही म्हणजे ना, चल ना मी दाखवते तुला. अरे लिसन, ये लवकर. एकदम इट्स गोइंग टू बी व्हेरी एक्साइटिंग सेरेमनी. सगळ्यात आधी एंट्रीलाच ना रेड कार्पेट असणार आहे आणि त्याच्यावरती भरपूर फुलं पसरलेली, आणि पिंका अशी घरात आली, एंट्री घेतली की वरती अशी दोरी खेचणार, मग तिच्या अंगावर सुद्धा भरपूर फुलं पडणार. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भरून असे सगळे फुगे असणार आहेत. फुगे असणार आहेत तिकडे, सगळ्यांना रिबिनी असणार आहेत, आणि आल्याला तिच्या अंगावर तो स्प्रे मारणार आहे. आणि ऐक ना तिच्यासाठी गिफ्ट आणले किती? 1 2 3 4 5 6. हा, मी 10 नाही 10 व्हॉटेवर, तू आणखी 10-15 गिफ्ट आणणारच ना? ती गिफ्ट नाही, ऐक ना, ऐक मी काय सांगते ते ऐक. ती सगळी गिफ्ट ती ओपन करणार, तिला पाहिजे ते गिफ्ट पहिले ओपन करणार. शी इज गोइंग टू बी व्हेरी 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 हॅपी. ओके, हे सगळं एक्सलंट आहे. नाही, आणि ऐक ना, मला आणि महत्वाचं सांगायचं की ना, ती अशी राजकुमारी सारखी चालत येणार आणि मग आपण तिची सेवकासारखी सेवा करणार. वाव वाव, दॅट्स ग्रेट. रेड कार्पेट अँड ऑल. पण मॅडम, कॅन यू टेक युअर लीव्ह नाउ? काय माहितीये का, माझं ग्रँड ऑफिस जरा माझी तिकडे वाट बघतोय. सो विल यू प्लीज अलाउ मी टू लीव्ह यू राईट नाव, हर हायनेस? आणि जर शक्य असेल तर या पामराला थोडासा ब्रेकफास्ट मिळाला ना तर खूप बरं होईल. म्हणजे मला लगेच ऑफिसला प्रस्थान करता येईल, नाही का? यू अलाउड ओनली ऑन वन कंडिशन. अरे टेल मी, संध्याकाळी 6:30 वाजता इथे होणाऱ्या कार्यक्रमात आपली हजेरी आवश्यक आहे, वेळेत. खरंच माझ्या हातात नाही, बट स्टील आय प्रॉमिस आय ट्राय माय बेस्ट.
बरं तू ब्रेकफास्ट मिळणार म्हणजे म्हणणे जळलं ते. अरे गुड मॉर्निंग मिस्टर ब्रिगेन्झा. No, no, no. I'm leaving for the office right now. Yeah. Okay, come on, tell me. Okay. 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 Now, Mr. Briganza, there is a small request for you. Please, please, don't worry on that account. I'll take care of it. Okay? Yeah. Bye. आई, मी रियाला शाळेत सोडून येते. आजीला टाटा कर बाळा. बाय आजी. बाय. चल, आणि टिफिन पूर्ण संपवायचा. हा, राजा, काय काय उशीर झालाय का तुला? नाही का, आपली नेहमीचीच गडबड का. मग 2 मिनिटं थांबतोस का जरा? आई, तब्येत ठीक नाहीये का? नाही, बोलायचं होतं जरा. बोल ना. अरे, आज आपला रियाचा वाढदिवस आहे ना. हो, माहिती आहे ना मला. कालच सगळी खरेदी केली ना तिची. तेच म्हणजे तेच बोलायचं होतं. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम झालेला नाहीये, पुढे होऊ नये म्हणून. मला जरा स्पष्ट सांगशील का काय ते? हां, बस. बोल. आई, स्पष्टच सांगते. खरं तर कितीतरी दिवसांपासून मला बोलायचंच होतं. आई, ही काही बोलली का तुला? ती काय बोलणार आहे मला? मला आपल्या रियाबद्दल बोलायचं. रिया? बरं, तिने काय केलं तुझं? हे बघ राजा, रिया आता लहान राहिलेली नाहीये. इतके दिवस ती इकडे तिकडे कुठेही जात होती, आपण लक्ष दिलं नाही फारसं. पण आता ती मोठी होत चालली आहे. काही गोष्टी कळण्याचं तिचं वय सुरू झालंय. आई, एवढी लांब लचक प्रस्तावना देण्यापेक्षा जरा मला क्लिअर कट सांगशील का काय झालं ते? आज रियाचा वाढदिवस आहे आणि तिला मितालीकडे पाठवायचं नाही. काय? अगं, हे काय काढलंस मध्ये आई? गेली 4 वर्ष रियाचा वाढदिवस आपण तिथेच साजरा करतोय, मितालीकडे. म्हणूनच आता 5व्या वर्षी नको. आता नको म्हणजे यापुढे कधीच नको. आपण आपल्याकडे करू. अगं आई, तू काय बोलतेस कळतंय का तुला? आणि कशासाठी? पल्लू एवढा जीव लावते ती आपल्या रियाला, आणि रियाला सुद्धा तिचा तळा आहे. तेच आता मला नकोय. अगं पण आई, का? आणि आज एकदम अचानक? आजपर्यंत पल्लवीला कधी वाटले नाही. दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, अगदी लहानपणापासून एकत्र आहेत त्या. अरे, म्हणून काय तिने आपल्या पोरीवरती अधिकार गाजवायचा का? अगं आई, तू काय बोलतेस कळतंय का तुला? यात अधिकार गाजवायचा प्रश्न आला कुठे? आई, तुला माहितीये मितालीला एकूणच लहान मुलांचा किती लळा आहे. स्वतःचं पोर पोटात टिकत नसलं ना की अशा बायकांची दुसऱ्याच्या पोराला दृष्ट लागते.
चांगलं नसतं ते. अगं आई, यामध्ये मितालीचा काय दोष आहे? तो ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर ते हे बघ, कुणाचा काय दोष आहे याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझा संबंध माझ्या नातीशी आहे. आई आई हे तुम्ही काय बोलता? हो, माझ्यापेक्षाही नीतू जीव लावते रियाला. तिची दृष्ट कशी काय लागेल तिला? बाई ग, तू लहान आहेस अजून. या असल्या बायकांचं आतलं बाहेरचं तुला नाही कळायचं. आणि काय आहे ना पल्लवी, असं जरी काही असेल तरी ते मुद्दाम करायची गरज नसते. ते आपोआप होतं. आई, कुठल्या जगात वावरतेस तू? असं काही होत नसतं आपोआप, चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा. हो, आता हे तू मला शिकव हा, आईला. अरे एकदा रिया तिच्याकडे राहायला गेली होती तर तापानं फणफणून घरी आली होती, विसरलास? आता त्यात तापाचा काय संबंध? तुला नाही कळायचं राजा, नाही कळायचं तुला. अरे हाय असते ती सगळी एका रात्रीत उतरली माझ्या पोरीमध्ये. हे बघ आई, असं काही नसतं ग. तू आपलं उगाच काहीतरी. मी शेवटचं सांगते राजा, या वर्षीपासनं रिया तिच्याकडे वाढदिवसाला जाणार नाही. आई नाही. पल्लवी, तिला जाऊन सांग की काहीही करू नकोस आणि वाट सुद्धा बघू नकोस म्हणावं. आई पण तू जाऊन सांगतेस का मी जाऊन सांगू? तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना, म्हणून म्हटलं की तू जाऊन बोल. मी गेले तर 4 वेडेवाकडे शब्द जास्त बोलून येईल. अगं पण मग आई, रियाचं काय? तिच्या उत्साहावर पाणी फिरेल त्याचं काय? अरे मी फक्त तिच्याकडे जायचं नाही असं म्हटलं, वाढदिवसच करायचा नाही असं नाही म्हणलंय. म्हणजे अगं तिचा मामा आजोबा लागलाय की 2 वर्ष मागे आपल्याकडे वाढदिवस करायचा म्हणून. त्याच्याकडे करूया. रियाला मी सांगते, ती सुद्धा खुश होईल. अच्छा, म्हणजे तुझं हे आधीपासून ठरलंय तर? तसं समज आणि तू काहीही समज, पण रिया या वर्षीपासून तिच्याकडे वाढदिवसाला जाणार नाही. आई पण मी कसं आणि काय सांगू मी तुला? हे बघ, तुला तुझ्याने जमत नसेल तर माझं नाव सांग. आणि हे जर झालं नाही तर मी उद्यापासनं या घरामध्ये राहणार नाही. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते.
तू I'm really sorry. मी तू हे बोल ना ग काहीतरी. मी तू मला खूप गिल्टी वाटतंय ग. पण मी तरी काय करू सांग ना. खरंच माझी दृष्ट लागेल का ग रियाला? नाही ग, नको ना असा विचार करू. सांग ना, माझी दृष्ट लागेल रियाला? मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून मी तुला सगळं खरं सांगितलं ग. पण माझी दृष्ट लागेल रियाला? नाही ग, आईची आपल्या मुलांना कधी दृष्ट लागते का? काय म्हणालीस? आई आई, मला माहितीये तुमच्या दोघींचाही एकमेकांवर खूप जीव येते. अगं पण माझी कशी दृष्ट लागेल गो रियाला? नाही लागेल. तुझ्या सासूबाई म्हणत होत्या ना, ते बरोबर होतं. मी वाईट आहे का पण खरंच एवढी? नाही ग, तू तरी नको ना असा विचार करूस. आता मी काय करू शकते? पण तू रियाला नको आणत जाऊस इथे. आता माझी का चूक या सगळ्यामध्ये? मी अरे हो, एक मिनिट हा. मीतू, मीतू, मीतू कुठे चाललीस? मीतू, अगं ही गिफ्ट आणली होती आपल्या रियासाठी, ती घेऊन जा हा सगळी. मीतू, मी 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 आणते रियाला. आईना न सांगताच घेऊन येते. मी करते काहीतरी. नाही आहे बा, ह्याच्यामध्ये ना तिला ती बाहुली आवडते ना, आपली खेळणारी बाहुली, तिचे कपडे पण आहेत. आणि ह्याच्यामध्ये तिला छोटा पियानो आवडतो ना, तो ठेवलाय. आणि याच्यामध्ये काय आठवत नाहीये ग, पण मी तू अगं जाऊ दे, नको आणूस तिला. मी तू प्लीज, फॉर गॉड सेक प्लीज असं बोलू नकोस. मला तुझी भीती वाटायला लागली आहे. तू प्लीज प्लीज काम डाऊन प्लीज. अगं मी ठीक आहे ग, मला काही होणार नाही. आय विल मॅनेज. मी शांत राहायचा प्रयत्न करेन. मला फक्त वाईट वाटतं ना ते आपल्या पिंकीचं. पिंकीला पण मी समजावेन, सांगेन रियाच्या आजीने सांगितलं तर तुझ्याशी खेळायला नाही जायचं. ती पण समजूतदार आहे का मुलगी, ऐकेल ती. तू जा तू घरी. आणि तू रडू नको सागर. आता किती बघ, 6 वाजले ना. रिया शाळेतून यायची वेळ होईल. तिच्यासमोर काय अशी रडवेला तोंडाने उभी राहणार आहेस का? छान हसत जायचं तिच्यासमोर. आणि माझी पिंकी पण येईल ना आता. काहीतरी खायला बनवायला पाहिजे. तिला म्हटलं होतं इडल्या करेन, पण ती पीठच नाही भिजवलंय इडल्यांचं. तू एक काम कर, मी ड्रायव्हरला पाठवते, ह्या सगळ्या गिफ्ट घेऊन जा तू. मला वाटतं ह्याच्यामध्ये ना, याच्यामध्ये हा ती पुस्तकं ठेवली आहेत चित्रांची, ती घे. मला मिठू मावशीकडे जायचंय. मामा आजोबांकडे जायचंय, नाही तर मग घरातच बसायचं. एकदा सांगितलं ना तुला. पल्लवी, पिंका गुदगुल्या होतात पिंका. मारायला लावू नकोस हा. लगेच केक कापायला चालली. बाबा इकडे 5 मिनिटं था. करलास ना मगाशी. घाबरलो असं नाही, काळजी वाटली. मला वेळ लागेल याची. ही भीतीच आहे. मला तुझी भीती कधीच वाटली नाही, पण काळजी वाटली, आणि ती सुद्धा आज. आणि तेही जे काही मी काल संध्याकाळी बघितलं ना, त्यामुळे.